नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार योजनेबद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। मार्च महिन्याचा हप्ता वितरण सुरू झालेला आहे, पण अनेकांना अजून पैसे आलेले नाहीत। यामध्ये वृद्धापकाळ, श्रावण योजना, दिव्यांग लाभार्थी आणि विधवा महिला या सर्वांचा समावेश आहे। मित्रांनो, आता हा मुद्दा सोप्या भाषेत समजून घेऊया। सुरुवातीला सरकारकडून असा मेसेज दाखवण्यात आला होता की 11 मार्च ते 13 मार्च या कालावधीत डीबीटी प्रणालीद्वारे पैसे वितरण होणार आहेत आणि त्या दरम्यान पोर्टल बंद राहणार असल्यामुळे त्या वेळेत कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही अशी माहिती देण्यात आली होती। पण नंतर अचानक हा मेसेज काढून टाकण्यात आला, म्हणजे आधी दिलेलं वेळापत्रक बदलण्यात आलं आणि त्यानंतर 14 मार्च पासून प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पैसे 11 ते 13 तारखेला येणार होते, पण काही कारणामुळे उशीर झाला आणि 14 मार्च पासून पैसे येण्यास सुरुवात झाली। मित्रांनो, आता सध्याची परिस्थिती काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सध्या अनेक लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजे काय, काही लोकांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत। आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही दिव्यांग लाभार्थ्यांना मागील महिन्यात 2,500 रुपये मिळाले होते, पण या महिन्यात त्यांना फक्त 1,500 रुपये मिळाले आहेत। म्हणजे त्यांच्या हप्त्यामध्ये थेट 1,000 रुपयांची घट झालेली दिसते। आता यामुळे अनेक लाभार्थी गोंधळात पडले आहेत की आपल्याला कमी पैसे का आले किंवा अजूनही पैसे का आले नाहीत। तर सध्या अशीच परिस्थिती आहे की काहींना पूर्ण पैसे मिळाले आहेत, काहींना कमी पैसे मिळाले आहेत आणि काहींना अजूनही पैसे मिळालेले नाहीत। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा वेळी तुम्ही नेमकं काय करायचं। जर तुमच्या खात्यात कमी पैसे आले असतील किंवा अजूनही एकही हप्ता जमा झालेला नसेल तर ही गोष्ट दुर्लक्ष करू नका। अशा वेळी तुम्ही थेट तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमचा स्टेटस तपासा। म्हणजे काय, तिथे जाऊन तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारू शकता की तुमचा हप्ता का अडकला आहे किंवा तुम्हाला कमी पैसे का मिळाले आहेत। कारण अनेक वेळा छोट्या छोट्या कारणांमुळे, जसे की कागदपत्रांमध्ये काही त्रुटी, आधार लिंकिंग प्रॉब्लेम किंवा सिस्टम मधील काही अडचणी, यांमुळे पैसे थांबू शकतात। आणि ही अडचण नेमकी काय आहे हे तुम्हाला फक्त तहसील कार्यालयातच स्पष्टपणे समजू शकते। म्हणून वेळ न घालवता जर तुमच्या सोबत अशी समस्या होत असेल तर लगेच जाऊन तुमचा स्टेटस तपासा आणि अडचण दूर करा। मित्रांनो, आता खूप महत्त्वाचं कारण समजून घेऊया ज्यामुळे अनेकांचे पैसे अडकतात। काही लाभार्थ्यांच्या बाबतीत आधार लिंकिंग पूर्ण नसतं किंवा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी जे UDID कार्ड असतं ते सुद्धा योग्य प्रकारे लिंक केलेलं नसतं। म्हणजे काय, तुमचा आधार किंवा UDID माहिती सिस्टम मध्ये पूर्णपणे अपडेट नसल्यामुळे तुमचे पैसे थांबू शकतात। सरकारकडून पैसे थेट खात्यात पाठवण्यासाठी ही लिंकिंग प्रक्रिया पूर्ण असणे खूप गरजेचं असतं। जर ही प्रक्रिया अपूर्ण असेल तर हप्ता येण्यास उशीर होतो किंवा पैसे अडकून राहतात। म्हणून जर तुमचे पैसे येत नसतील तर एकदा नक्की तपासा की तुमचं आधार लिंकिंग आणि UDID लिंकिंग पूर्ण आहे का। जर नसेल तर ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढील हप्ते कोणत्याही अडचणीशिवाय नियमितपणे तुमच्या खात्यात जमा होत राहतील। मित्रांनो, आता एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। 14 मार्च पासून पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण याचा अर्थ असा नाही की सर्वांच्या खात्यात पैसे एकाच दिवशी येतील, कारण ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते। म्हणजे काही लाभार्थ्यांना पहिल्या दिवशी पैसे येतात तर काहींना दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी मिळतात। ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे 2 ते दिवस चालू शकते। म्हणून जर आजपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर लगेच घाबरू नका किंवा चिंता करू नका। थोडा वेळ द्या, अजून 1 ते 2 दिवस वाट पहा, कारण तुमचाही हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या। जर तुम्ही 2 ते 3 दिवस वाट पाहिली आणि तरीही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर आता अजून वेळ घालवू नका। थेट तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा। तिथे तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तुमचे पैसे का आले नाहीत आणि नेमकी अडचण काय आहे। सध्या काही ठिकाणी डीबीटी पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी आहेत, तसेच आधार लिंकिंग मध्येही काही समस्या येत आहेत। यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे उशिरा येत आहेत। पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वितरण प्रक्रिया अजूनही सुरू आहे, म्हणून योग्य माहिती घेऊन तुमची अडचण सोडवा, जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर खात्यात जमा होतील। मित्रांनो, शेवटी एवढं सांगू इच्छिते की लवकरच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। ही माहिती तुमच्यासारख्या इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल। आणि जर तुम्हाला अशा शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या अपडेट्स तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून लगेच ग्रुपमध्ये जॉईन व्हा। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी
शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील अशाच नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.